6 गेंदे शेष और 7 रनों की जरूरत. 7 to win फ्रॉम 6 बॉल हे समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. परंतु मेहनत करावी लागेल गावदेवी खरवई संघाला, कारण की सामना जिंकायचा असेल तर. आणि पाठमधून धावा येणं फार गरजेचे आहेत मोहन पाडेच्या. 6 बॉल 7 धावेची आवश्यकता. अजूनही यावेळेस आपण पाहतोय या मॅचचं रिझल्ट, मॅचचं उत्तर अजूनही बंद लिफाफ्यामध्ये. 6 बॉल आणि 7 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. ऋषिकेश आले बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 5 षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. महत्वपूर्ण ओव्हर आहे. 6 बॉल 7 धावेची आवश्यकता आहे. मेहनत पराकाष्ठा करावी लागेल दोन्ही टीमला. 4 अक्षराची मेहनत मैदानावरती करावी लागेल. अजूनही हा प्रेशराइज दोन्ही संघ आपण पाहतोय. सांगता येणार नाही कुठल्या बाजूने ही मॅच झुकते. 6 बॉल 7 धावेची गरज. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल होता आणि यावेळेस डॉट बॉलने सुरुवात केली आहे. 5 बॉल आणि 7 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. समीकरण चेंज होतोय. पलटवार करेल का टीम गावदेवी खरवई संघ? 5 बॉल आणि 7 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. मेहनत करावी लागेल. 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत, या साऱ्या गोष्टी जर बाजूला सरसावल्या ना तर 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानात केली ना तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. 5 बॉल आणि 7 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कोण जिंकेला सामना? काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला खरवई तर दुसऱ्या बाजूला शिरगाव संघ. 5 बॉल 7 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक धाव जरूर आहे आणि एका धावेच्या मदतीने समीकरण चेंज होतोय. येणारे 4 बॉल आणि 6 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 6 मोर टू विन फ्रॉम 4 बॉल हे समीकरण आहे. 4 गेंदे शेष और 6 रनों की जरूरत. शिरगाव का खरवई, कोण जिंकेली मॅच? हाय व्होल्टेज सामना आहे. अजूनही यावेळेस आपण पाहतोय उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे. 4 बॉल आणि 6 धावेची आवश्यकता आहे. इथून जर बॉल डॉट आला तर कहाणी ट्विस्ट पाहायला मिळेल, परंतु इथे जर धावा आल्या तर एका बाजूला मॅच मात्र झुकणार आहे. 4 बॉल 6 धावेची आवश्यकता आहे. उमेश पवार स्ट्राइक एंडला बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती ऋषिकेश आपण पाहतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. थोडेसे फंबल झालेत आणि बघता बघता या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीनं समीकरणमध्ये चेंज. याच दरम्यान आपण पाहतोय सचिनजी मोरे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. त्याच दरम्यान आपण पाहतोय श्री भोईर, त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. चॉकलेट बॉय ऑफ बदलापूर म्हणून ज्याची ओळख आहे. कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका सजवला. थोडेसे फंबल झालेत आणि एक धाव आपल्याला जरूर पाहायला मिळतात. धाव फलकातून पोहोचले 47. समीकरण मध्ये बदलाव पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे. उर्वरित 2 बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. कोण बनेल या मॅचचा सिकंदर? 2 बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता आहे. एका बाजूला जय भवानी शिरगाव तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गावदेवी खरवई या संघ. दोन्ही संघाच्या माध्यमातून जर विचार केला चांगली मॅच आहे, चांगला बॅटर पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच आहे. 2 बॉल 3 धावेची आवश्यकता आहे. काटेकी टक्कर आहे. काटा किर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 गेंदे शेष 3 रनों की जरूरत. महत्वपूर्ण बॉल आहे. या बॉल वरती पूर्णपणे मॅच डिपेंडेंट आहे. 2 बॉल 3 धावेंची आवश्यकता. बॉल तयार ऋषिकेश. ओहो, कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. मोहन पाटील होते. 1 धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावाचा कॉल आणि 2 धावा कंप्लीट. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. कंपल्सरी चेसिंग आहे, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. काय मॅच आहे. जसं आपण पाहतो 1 धावेला किती महत्व ही मॅच मात्र सांगते. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. काटेकी टक्कर आहे. जसं आपण पाहतो इलेक्शन मध्ये 1 मताला, परीक्षेत 1 गुणाला आणि क्रिकेटमध्ये 1 धावेला किती महत्व आहे ही मॅच मात्र सांगून जाते. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. काटेकी टक्कर है. कोण बनेल या मैच का सिकंदर? हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है। इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। कोण बनेल या मैच का सिकंदर? एक बॉल आणि एक धावेची आवश्यकता आहे। काटाकीर अशी बाच आहे। चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका। असेल खरवे संघ, वेळ घेऊ नका। एक बॉल आणि एक धावेची आवश्यकता आहे।
क्या बात आहे, काय मॅच होते आजच्या दिवसातील पहिलीच मॅच अशी झाली तर शेवटची मॅच कशी होईल. या दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थानं काल देखील इथे उपस्थित होते या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आगमन झालंय. सन्माननीय आदरणीय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय कालिदाजी देशमुख साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक बॉल आणि एक धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. क्या मॅच आहे, एक बॉल एक धावेची गरज. असं म्हटलं जातं ना, वो चाय पीने में क्या मजा जिसमें शक्कर ना हो और वो मैच देखने में क्या मजा जिसमें टक्कर ना हो. एक बॉल आणि एक धावेची आवश्यकता आहे. शिरगाव का खरवई कोण जिंकेली मॅच. ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. एक बॉल एक धावेची आवश्यकता. यावेळी स्लॉप केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर आहे, जज करतात आणि यस, सामना जिंकलाय गावदेवी खरवई संघाने. काय मॅच है, क्या बात है, लाजवाब. तभी कहती है जीत उन्हीं को मिलती है जिनके बाजुओं में जान होती है. अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. सामना जिंकलाय गावदेवी खरवई या संघाने. हडलक टीम शिरगाव संघ. तर यस, आपण पाहतोय अक्षयजी गायकवाड त्या दरम्यान जीवनजी भोईर आणि ऋतिकजी पाटील यांचं देखील आगमन झालंय. ओमकार सुरवळ आपण या आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्मान्य अरुणजी तुकाराम सुरवळ साहेब यांचे चिरंजीव ओमकार सुरवळ इथे आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याच दरम्यान त्यांचे सहकारी आपण पाहतोय अक्षय गायकवाड, ऋतिक पाटील, जीवन भोईर यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्मान्य